आणि वेगळ्या विदर्भावरून महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलंय। या मुद्द्यावरून विरोधकांसह शिवसेनेनेही जोरदार गोंधळ घातला। त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। भाजप नेत्यांच्या विरोधात सत्ताधारी शिवसेना आमदारांनीच असा शिमगा सुरू केला। स्वतंत्र विदर्भाला कडाडून विरोध करण्यासाठी सभागृहाबाहेर आणि विधिमंडळातही शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला। विदर्भाबाबत मुख्यमंत्री भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे। विदर्भाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर राज्य करतायत, अर्ध मंत्रिमंडळ विदर्भाचं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं राज्य विदर्भाचा असताना सुद्धा आम्ही असं म्हणतो तुम्हाला वेगळ्या विदर्भाची अवदसा का आठवावी। 60 वर्षापासून महाराष्ट्र तोडणाऱ्या सगळ्या लोकांना शिवसेनेने अंगावर घेऊन लोळवलेलं आहे। विदर्भाची जनतासुद्धा ह्याला सामील नाही आहे, ते सुद्धा ह्यांच्या नौटंकीला कंटाळलेले आहे। भाजप खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत वेगळ्या विदर्भाचा मांडलेला अशासकीय ठराव आणि रावसाहेब दानवेंनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेलं वक्तव्य यामुळे हा मुद्दा पुन्हा तापलाय। मात्र वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव सरकारपुढे नाही। घटनेनुसार वेगळं राज्य करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिली। शिवसेनेसह विरोधी आमदारांनीही बॅनर फडकावत गोंधळ घातला। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मुद्दा मांडतात, आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय म्हणजे एका बाजूला शांत करायचं नाही, अध्यक्ष महोदय म्हणजे सदस्य प्रश्न होतात, मुद्दा उपस्थित करतात, माननीय मुख्यमंत्री त्याला उत्तर देतात। अध्यक्ष महोदय इतकी जाहीर उघडपणे अध्यक्ष महोदय फिक्सिंग झालेलं आहे। तुमचा अधिकार आहे म्हणजे अध्यक्ष महोदय या पद्धतीने म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने कोणी आहे का नाही अध्यक्ष महोदय। या गोंधळातच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विधान परिषदेत सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या लोकांचे त्याग आणि महाराष्ट्रात 106 हुतात्म्याने हा संयुक्त महाराष्ट्र मिळवला बलिदानातून। आणि त्यावेळेला आम्ही कोणाला जर आम्हाला आमचा महाराष्ट्र तोडत असेल तर गद्दार बोलल्यानंतर राग अजून इथे काहीच नाही झालंय। आज सगळं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ लोकशाही मार्गाने निवडणुका होऊन महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे आणि त्यांनीच महाराष्ट्राला सुरुंग लावा, इमारत बांधावी आणि आपणच बॉम्ब ठेवावा अशी ही घटना आहे। अरे पहिले आधी राजीनामा द्या, मैदानात या। विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही गोंधळामुळे पुढचं कामकाज तहकूब करण्यात आलं। अखंड महाराष्ट्रासाठी सरकारने विधिमंडळात ठराव मांडावा अशी मागणी आता जोर धरते। भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने विधिमंडळात जवळपास प्रत्येक अधिवेशनात वेगळा विदर्भ आणि अखंड महाराष्ट्राचा मुद्दा उपस्थित झाला। हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी टोकीची भूमिका घेत इशारे दिले। मात्र टोकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवली नाही। दुसरीकडे काँग्रेसने सरकारची कोंडी करण्यासाठी याच मुद्द्यावरती अखंड महाराष्ट्राच्या बाजूने भूमिका घेतली। परंतु त्यावेळेला काँग्रेसचे नेते विसरले की विदर्भातील अनेक काँग्रेसचे आमदार हे वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहेत। त्यामुळे या प्रश्नावरून विधिमंडळात केवळ राजकारण होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।